Hello everyone, let's start today's portion. Sum of first n terms of an AP. I have taken this portion in your class. Now here this one is 2, 4, 6, 8 up to T14. Let's calculate. पहिल्यांदा आपण याच्यामध्ये इथपर्यंतचाच पोर्शन घेऊ की दिस वन इज एन AP. दिस इज फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म अँड फोर्थ टर्म. लेट्स कॅल्क्युलेट द सम ऑफ ऑल टर्म्स. आता यांची जर बेरीज करायला गेलं तर 2 आणि 4 6 6 6 12 आणि 8 20 होतात यांची बेरीज. परंतु प्रत्येक वेळी समजा एखादी हीच AP जर 2 4 6 8 अप टू 100 पर्यंत दिला तर मग प्रत्येक वेळी ते एवढे 100 पर्यंत नंबर लिहून ॲड करत बसायचं का? नाही. मग अशा वेळी फॉर्म्युला लावायचा. आता समजा इथेच एवढंसं इतक्या सोप्या एक्झाम्पलमध्ये फॉर्म्युला लावायचा असेल तर कसा लावायचा? तिथे फर्स्ट टर्म इज a इज इक्वल टू 2 and d is equal to 4 minus 2 is equal to 2. Now let's, how many terms are there? N is equal to 4 and therefore we are going to calculate Sn or S4 is equal to question mark. Formula Sn is equal to n upon 2 in bracket twice a plus n minus 1 d. N S4 we are going to calculate, only four terms are here, that means 4 upon 2 is equal to 2 into a means 2 plus n means 4 minus 1 into d ची व्हॅल्यू किती आहे इथे 2. ब्रॅकेट कंप्लीट. 4 upon 2 2 2 into 2 4 plus 4 minus 1 3 3 दुने 6 2 कोणती साइन असते इथे? मल्टिप्लिकेशन. 4 plus 6 10 आणि आन्सर किती येतं 20. बघा आपण असं अशी टोटल केली तर 20 आली आणि इथे फॉर्म्युल्याने टोटल केली तरी 20 आली. परंतु हेच एक्झाम्पल जर या पद्धतीचं असेल तर मग आपल्याला अशी तोंडी टोटल करणं कठीण जाईल आणि त्यावेळी कोणता फॉर्म्युला लावावा लागेल? आपल्याला हा वाला फॉर्म्युला लावावा लागेल जो आता आपण एसनचा फॉर्म्युला यूज केला. इथे हा फॉर्म्युला चुकला आहे इथे. Tn. Now we can apply this formula also. Now here in this AP, आता या AP मध्ये आपल्याला नंबर ऑफ टर्म्स किती आहे हे माहित नाही आहे. आता समजा नंबर ऑफ टर्म्स आपल्याला माहित असेल तर आपण त्या व्हॅल्यू कशा काढायच्या हे एक्झाम्पलमध्येच घेऊ, कारण अशा पद्धतीचं एक्झाम्पल मी वर्गामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी इथे जास्त डिटेल आता समजावून सांगत नाही. 1 बाय 1 एक्झाम्पल घेते. फॉर्म्युले दोन्ही लक्षात ठेवायचे तुम्हाला. लेट्स सी हियर. प्रॅक्टिस सेट 3.3. प्रॅक्टिस सेट 3.3 पेज नंबर 72. एक्झाम्पल फर्स्ट हे ॲक्टिव्हिटीचा प्रश्न आहे, तो घेतला होता मी वर्गात. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चनही वर्गामध्ये घेतला होता. आता इथे घेते आहे मी इवन नॅचरल नंबर, सम ऑफ ऑल इवन नॅचरल नंबर्स थर्ड घेते. सम ऑफ ऑल इवन नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 350. आता इवन नॅचरल नंबर्स, पहिल्यांदा नॅचरल नंबर्स कोणते कोणते आहे? 1 2 3 4 5 6 अप टू कितपर्यंत? 350 पर्यंत. परंतु याच्यातले फक्त इवन नॅचरल नंबर घ्यायचे आहे, म्हणजे 2 4 6 8 डॉट 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 350 हा येणारच आहे तिथे, कारण हा सुद्धा इवन नंबर आहे. आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय लिहावं लागेल आन्सरमध्ये? 2, 4, 6, 8 डॉट 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 is the given AP and therefore A is equal to 2,
D is equal to 4 minus 2 is equal to 2. Now here number of terms Sn काढायचा आपल्याला, परंतु number of terms माहित नाही आहे. Sn is equal to question mark आणि n is equal to also question mark, परंतु लास्ट टर्म जी आहे Tn is equal to 350. ही जी लास्ट टर्म आहे ही इथे दिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोणता फॉर्म्युला लावता येईल आहे? हा फॉर्म्युलाही लावायचा असेल तरी आपल्याला n ची व्हॅल्यू काढावी लागेल आणि n ची व्हॅल्यू काढायसाठी जे दिलेलं आहे त्याचा उपयोग करायचा. मग आता इथे काय दिलेलं आहे तर Tn ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग Tn ची जर व्हॅल्यू दिलेली असेल तर आपण Tn चीच व्हॅल्यूचा उपयोग करणार आहोत इथे. Therefore, we know that Tn is equal to A plus n minus 1 D. Tn last term is given, that is 350 is equal to A ची व्हॅल्यू 2 plus n नाही माहित आहे minus 1 into D ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. 350 minus 2 या 2 ला इकडे आणला आधी पहिल्यांदा is equal to n minus 1, कारण हा ब्रॅकेट आपल्याला सोडवता येत नाहीये. 350 minus 2 that means 348 is equal to n minus 1 D. D9 into 2. आता या 2 ला इकडे आणायचा. 348 upon 2 is equal to n minus 1. बेक बे बे साती 14 बे चौक 8 is equal to n minus 1. हा पोर्शन मी इथे मिटवते थोडासा. is the given AP. And therefore 174 plus 1 is equal to n, and therefore n is equal to 175. याला डब्बा करायचा, जे आन्सर आलं त्याला डब्बा करायचा. आता एकदा आपल्याला n ची व्हॅल्यू मिळाली की आपल्याला समोरचा पोर्शन सोडवता येतो. एकाखाली एक सोडवायचं तुम्ही. Therefore Sn is equal to n upon 2 in bracket twice A plus n minus 1 D. आता ॲक्च्युली n ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला हा एवढा मोठा फॉर्म्युला लावायची गरज नाही. आपण छोटावाला फॉर्म्युला इथे लावू शकतो आणि त्याच्यामुळे आपण छोटा फॉर्म्युला लावू इथे. Sn is equal to n upon 2 into T1 plus Tn. n ची व्हॅल्यू किती आली आहे 175 upon 2. T1 ची व्हॅल्यू किती आहे? T1 म्हणजे फर्स्ट टर्म 2 प्लस Tn 350. 175 upon 2 352. आता बघा इथे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, यांनी याला भाग द्यायचा. 175 इंटू बे एक बे बे साती 14 बे सख 12. 175 इंटू 176 आणि आन्सर इथे येईल. तुमचं जे आन्सर आलेलं होतं 15252. कितवा आहे? थर्ड आहे का? नाही, मल्टिप्लिकेशन करूनच घेऊन येते. 175 इंटू 176. 6 पंचे 30 शून्य हातचे 3 6 36 साइन 7 42 43 44 45 5 हातचे 4 6 1 6 4 10 शून्य 7 5 35 5 हातचे 3 7 49 50 51 2 हातचे 5 7 1 7 5 12 शून्य शून्य 1 5 5 1 7 7 1 1 1 0 10 8 5 7 8 7 8 9 10 शून्य 30800. चेक करून घ्या. हे
अरे इथे तर 30450 आलेलं आहे. आता माझं कुठे चुकलं माझं कुठे चुकलं चेक करावं लागेल आपल्याला. काय म्हटलेलं आहे फ्रॉम, हा इवन नंबर आहे, बरोबर आहे. हा लास्ट टर्म आहे, हेही बरोबर आहे. 350 आलेलं आहे इथे, हेही बरोबर आहे. अँड TN इज इक्वल टू A प्लस N मायनस डू 348 348 डिवायडेड बेक बेसाठी 14 बे चौक 8 हे बरोबर आहे. 175 हेही बरोबर आहे. अपॉन टू TN 350 352 बेसाठी 14 बेसक 12 हे इथं बरोबर आहे. भागाकार 6 पंचे 30 0 8 3 6 6 43 45 5 8 4 6 6 4 10 0 7 5 35 5 8 3 7 7 2 8 5 7 1 7 5 12 बरोबर आहे. 0 0 5 7 1 0 5 5 10 0 8 1 5 6 7 8 7 8 9 10. काय चुकलं? कदाचित माझ्या पुस्तकामध्ये आन्सर चुकीचं असेल आहे. 30800 मी चेक करते थोडं. माझ्या पुस्तकामध्ये बघा, माझ्या पुस्तकामध्ये क्वेश्चन कसं आहे, फ्रॉम 1 to 350 हे तो हा पोर्शन तुम्हाला सांगितला होता मी. क्वेश्चन काय आहे, फ्रॉम 1 to 350. 1 to 350 म्हणजे याच्यामधले इवन नंबर्स घ्यायचे असेल तर 350 पर्यंत घ्यावं लागेल, कारण हा इवन नंबर आहे. परंतु इन बिटवीन घ्यायचं असेल तर मग 2 पासून सुरुवात करून 348 पर्यंत घ्यावं लागेल. आता ॲक्च्युली इन बिटवीन असा काही पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि आन्सरही इन बिटवीनसाठी दिलेला आहे. याचं हे आन्सर बरोबर आहे. इथे मी हाच क्वेश्चन तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने इन बिटवीनमध्ये घेते. या क्वेश्चनमध्ये काय घेतलेलं आहे त्यांनी, फ्रॉम 1 to 350चं आन्सर काय येतं, एवढं येतं, हे करेक्ट आहे. आता इथे क्वेश्चन लिहायचा असतं दुसरा, फाइंड द सम ऑफ ऑल. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स in between 1 to 350. आता याच्यामध्ये इन बिटवीन असेल तर आपल्याला AP काय असा घ्यावा लागेल, 2 4 6 8 डॉट 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 348 इज द गिवन AP. या पद्धतीने घ्यावं लागेल. अँड देअरफॉर A इज इक्वल टू 2, D इज इक्वल टू 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. SN कॅल्क्युलेट करायचं आहे. N इज इक्वल टू क्वेश्चन मार्क कॅल्क्युलेट करायचं आहे. अँड TN इज इक्वल टू 348 ही व्हॅल्यू दिली. या क्वेश्चनमध्ये फ्रॉम असेल तर TN काय येईल आहे 350, परंतु इन बिटवीन असेल तर TN काय येईल आहे 348. आता याच पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल सोडवाल तर याचा आन्सर येतं 30450. तर हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आणि एवढा आन्सर तिथे काढायचा आहे. किती वेळ झाला ते बघू द्या मला, 14 मिनिटं. पुन्हा एक एक्झाम्पल मी इथे घेऊ शकते. आफ्टर दॅट फोर्थ वन,
What is given? In an AP 19th term, T19th term is 52, is म्हणजे is equal to 52. 38 term, 38 T38 is equal to 128. Sum of first 56 term S56 is equal to question mark. आता हे अतिशय सोपी असं एक्झाम्पल आहे, फक्त याच्यामध्ये पूर्ण असं सोडवत बसायचं नाही आहे. बघा काय सोपी पोर्शन आहे हे लक्षात येईल तुम्हाला इथे. टी फर्स्ट ऑफ ऑल राईट फॉर्म्युला Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 डी. हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. अँड देअरफॉर T9/10 इज इक्वल टू ए प्लस 19 मायनस 1 डी. T19 ची व्हॅल्यू दिलेली 52 इज इक्वल टू ए प्लस 18 डी नंबर 1. नाउ T38 is equal to a plus 38 minus 1 d. T38 किती दिलेला आहे 128 is equal to a plus 37 d. This is number 2. Adding 1 and 2. आता इथे ऍड करायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा लिहून टाकूयाला सरळ. a plus 18d इज इक्वल टू 52. ॲड करायचं आहे, काही टेन्शन नाही राहत आपल्याला, काही साईन चेंज नाही करावं लागत. a प्लस 37d इज इक्वल टू 128. ॲड करायचं आहे, त्याच्यामुळे चेंज नाही करायचं. 2a प्लस 7 आणि 7 14 15 5 हातचा 1 3 आणि 4 5 55 d इज इक्वल टू 8 आणि 2 10 0 हातचा 1 5 6 7 8 1. दिस इज नंबर 3. नाव आता हा बघा इथे मी स्टॉप केलेला आहे, त्याला समोर काही सोडवत बसली नाही किंवा त्याला मायनस निगेटिव्ह हे करून डी ची वगैरे व्हॅल्यू काढली नाही. नाव हिअर Sn चा फॉर्म्युला घेऊ आपण. Sn इज इक्वल टू n/2 इंटू ट्वाइस a प्लस n मायनस 1 डी. काढायचं काय S56. That means 56/2 twice a plus 56 minus 1 d. 56/2 into twice a plus 57 d. आता twice a पर 55 पाहिजे का? twice a plus 55d. आता twice a plus 55d is equal to 180 from third. Substitute here 56/2 into याची पूर्ण याची व्हॅल्यू किती येईल 180. कुठून घेतला? फ्रॉम 1 2 3. आता बघा याच्यामध्ये भाग जातो. 56 इंटू 2 9 18 9 0 इज इक्वल टू 0. नावाचं म्हणजे नाव सक 54 4 हातचे 5 9 5 45 4940. पुन्हा चुकलं माझं, मल्टिप्लिकेशन चुकलं. 0 9 5 9 9 54 4 हातचे 5 4 7 48 50 50 50 5040. आन्सर लिहायचं इथे. आन्सर काय येईल? Therefore sum of first 56 term, sum of first 56 terms is equal to 5040. तर या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचं. इथे मी 19 मिनिट झालेले आहे. मी पाहते इथे अजून काही सोडवता येतं का आपल्याला. 5th एक्झाम्पल त्यातलं पेज नंबर 27 वर जे 5th आहे ते तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस आहे, तर तो क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतर आपण इथे स्टॉप करू आणि समोर दुसरं घेऊ.